साधू संतांनी ही ग्रंथ संपदा निर्माण केली, कोणासाठी केली? कोणासाठी केली? त्यांना काय धंदा करायचा होता? काय ग्रंथ लिहून धंदा करायचा होता? आपल्यासाठी, आपल्यासाठी. माझ्या तुकोबारायांनी एवढा मोठा गाथा निर्माण केला, कोणासाठी? आपल्यासाठी केला. आपल्यासाठी. केवढा त्रास झाला, केवढ्या हाल अपेक्षा सहन केल्या गाथा निर्माण करत असताना. गाथा पूर्ण केल्यानंतर रामेश्वर शास्त्रीला नाही आवडलं. सांगितलं, तू क्या बुडव म्हणे तुझा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये. तुकोबारायांनी दुःखी अंतकरणानं गाथा डोक्यावर घेतला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये स्वतःच्या हातानं बुडवला. डोहाच्या बाहेर आले, राहुल्या गेलं नाही. विचार करायला लागले, अरे केवढा त्रास झाला मला, केवढा त्रास सहन करून एवढा मोठा गाथा निर्माण केला आणि स्वतःच्या हाताने इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावा. राहुल्या गेलं नाही बरं का. त्या डोहाच्या काठावर एका विशाल शिळेवर 13 दिवस पर्यंत अन्न पाण्याचा त्याग करून पडून राहिले. 13 दिवस बरं का. कशासाठी केलं हे जे अन्न पाणी सोडलं? कशासाठी? त्यांना गाथा विकून धंदा करायचा होता का? कशासाठी? आपल्यासाठी, आपल्यासाठी. आणि आपण गाथा आपल्या घरामध्ये आणला आणि काय केलं गाथ्याचं? लोक दाखवतात आम्हाला, महाराज आमच्याकडे गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, सगळं आहे म्हणते. विचारलं कुठं आहे? त्यांना सांगितलं फडक्यात गुंडाळून पूजा करायला ठेवलं म्हणे देवाऱ्याच्या जवळ. हे काय आहे? पूजा करायची असतात का ग्रंथ? बरं का. गाथेची पूजा करायची असते, गीतेची पूजा करायची असते, ज्ञानेश्वरीची पूजा करायची असते? नाही. ते उघडायचं आहे, उघडायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे लिहून आहे ते वाचायचं आहे आणि ते जीवनामध्ये उतरवायचं आहे. केवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे बरं का ज्ञानेश्वरी. काही नाही ज्ञानेश्वरीमध्ये, सगळं आहे, सगळं आहे. पण घरात आणून फडक्यात गुंडाळून पूजा करायला ठेवली आपण. वाचली कुठं? वाचली कुठं? ती वाचायची आहे, ते जीवनामध्ये उतरवायचं आहे. ते अभंग म्हणायचे नाही आहे फक्त. चालू आहे ना भजन जिकडं तिकडं, आहे ना भजनी मंडळ. आमच्या गावात 15 मंडळ आहे बायाचे. 15. घेतली पिशवी चालली देवळा, घेतली पिशवी चालली देवळा. नवरा म्हणते वाढून दे ना, घ्या ना म्हणते, मोडले का तुमचे हात, आणि चालली भजनाला देवळा, चालली भजनाला देवळा. जात जा, जात जा. पण पतीनं जर कधी जेवायला मागितलं तर देत जा बरं का. महादेवावर कमी पाणी टाका जरा, पार शेवाळून गेला ते, आता हिरवागार झाला. पाणी टाकू टाकू कोणी जात नव्हतं तिकडे, आता फार गर्दी वाढली, हिरवागार झाला बरं का महादेव. कोणी जात नव्हतं बरं, तोही भांबावला असेल. आता अचानक एवढी गर्दी वाढलीच कशी इकडं? आणि नवरा पाणी पाणी करून मरायला लागला, पाणी द्यायला तयार नाही. आणि महादेव भांबावून गेला पार, पाणी खाऊ खाऊ. एक लोटा जल सब समस्या का हल. बर का. समस्या किती जणांच्या हल झाल्या काय माहिती बर का. म्हणून करा, तुमची इच्छा असेल तुम्ही करा, पण कधी नवऱ्यालाही पाणी देत जा, पाजत जा, पाजत जा. तोही काम करून थकून आलेला आहे, त्याला पाणी दिलं पाहिजे की नाही? दिलं पाहिजे. करा बरं का, भजन करा, पण ते भजन कधीतरी जीवनातही उतरवलं पाहिजे. जीवनातही उतर बरं का. माणसाची बरेच भजनी मंडळ आहे, चालू आहे जिकडे तिकडे भजन मंडळ. झाला गर्क कसा व्यसना म्हणते, आणि ज्याला जास्त झाली त्याचंच भजन चालू आहे, ज्याला जास्त झाली त्याचंच चालू आहे. कधी उतरवायचं आहे जीवनात? कधी उतरवायचं आहे? फक्त म्हणणं चालू आहे, म्हणायचं नाही आहे, त्याचा अर्थ समजून घेऊन जीवनात उतरवायचं आहे. किती भजनी मंडळ आहे गावोगावी. आमच्या गावात आहे, मी जात होतो, आळंदीवरून आलो नवीन नवीन, त्यावेळेस जात होतो भजन करायला. आता बंद केलं बरं का मी भजन करायला जाणं लोकांच्या घरी, कारण भजनं कमी काड्यात जास्त सुरू असतात. भजन थांबलं, चहाची ती वेळ असते ना, चहा वगैरे मधामधत, मग भजन बंद आणि काड्यात जास्त. याच्या वाघया फाड आणि त्याच्या वाघया फाड, यानं असं केलं त्यानं तसं केलं, हे याच्या बरोबर गेली ते त्याच्या बरोबर गेली, याच्यावर फार कर्ज झालं, मग तू फेड बरं का. हे धंदे जास्त चालू असतात, म्हणून मी भजन बंद करून टाकल्यात, जात नसतो कुठं बरं का. आणि ज्याच्या घरी आम्ही भजन करायला जात होतो ते सण झोपलेले खाऊन बरं का. म्हणून तर मी भजनी मंडळाला सांगत असतो, जरा लक्षपूर्वक आहे का, स्त्रियांचा असू द्या नाही तर पुरुषाचा असू द्या, ज्याच्या घरी आपल्याला भजन करायला जायचं आहे त्याला पहिल्यांदा सांगत जा, तुझ्या घरी आम्ही भजन करण्यासाठी येतो,
पण लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्यापर्यंत सगळे लोक भजनात बसलेले असले पाहिजे. कारण तुझ्या घरचं जे भजन आहे ते तुझ्यासाठी आहे आणि तुझ्या घरचा प्रत्येक माणूस त्या भजनात हजर असला पाहिजे, बसलेला असला पाहिजे. तो म्हणेल तुम्ही देवासाठी करा. त्याला सांगा देव आमच्या घरी आहे. देवासाठी जर करायचं असेल तर आम्ही आमच्या घरी करू, तुझ्या घरी येऊन करायची गरज नाही. तुझ्या घरी जे भजन चालू आहे ते तुझ्यासाठी आहे आणि तू जर त्या भजनात हजर नसेल तर मग काय फायदा होणार नाही. म्हणून त्याला सांगत जा, ज्याच्या घरी भजन आहे त्याला तुझ्या घरच्या सगळे जण भजनात हजर असले पाहिजे. नाही तर आपणच जायचं, आपणच भजन करायचं, आपणच आरती करायची, आपणच कापूर लावायचा आणि आपणच शेकून घ्यायची. हे काय जमत नाही आपल्याला. म्हणून भजन सोडून दिलं जाणं लोकांच्या घरी. समजून घ्या. पीठ मागे धंदे नका करू बरं का. पीठ मागे ज्याच्या घरी जायचं आहे त्यांना सावध करत जा, त्यांना सांगत जा. तुझ्या घरचा प्रत्येक माणूस भजनात हजर असला पाहिजे, तेव्हा तुझ्या घरी भजन करण्यासाठी येणार. समजून घ्या, समजून घ्या. माझ्या बोलण्याचा राग नका येऊ देऊ. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भजन करणं चालू आहे. कधी उतरवायचं आहे जीवनामध्ये, कधी उतरवायचं आहे? उतरवलं पाहिजे की नाही? हे सगळं जीवनामध्ये उतरवण्यासाठी ही एवढी मोठी ग्रंथ संपदा जे निर्माण केलेली आहे साधू संतांनी, हाल अपेष्टा सहन करून ते आपल्यासाठी केलेली आहे.